खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण एक मुद्दा मांडला होता की झिरो बजेटिंगची कल्पना श्रीकांत जिचकर अर्थमंत्री होते आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये ही त्यावेळेला पहिल्यांदा आली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्याच कालावधीमध्ये ती ड्रॉप पण करण्यात आली. वास्तविक तशी जर कल्पना राबवत राहिले असते तर दरवर्षी या डेव्हलपमेंट एक्सपेंडिचरवरचं लक्ष जास्त म्हणजे आपण ज्याला फोकस म्हणतो ते होऊ शकलं असतं, पण ते होऊ शकलेलं नाहीये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतके सामाजिक प्रश्न आहेत. आपल्याच एका अहवालानुसार 5 वर्षांमध्ये 48,000 मुलं कुपोषणाने जात आहेत, पण सामाजिक योजनांवर, आरोग्यावरती, शिक्षणावरती काहीच तरतूद या बजेटमध्ये दिसत नाही. म्हणजे काहीच तरतूद नाही असं म्हणणं थोडंसं ज्या गतीने पाहिजे आहे. म्हणजे आमचे आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे की राज्य कशासाठी चालवायचं आणि कुणासाठी चालवायचं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तर राज्य चालवायची जबाबदारी जी आहे आणि राज्य ज्यांच्यासाठी चालवायचं आहे तर ते माझ्या मनाला आलं म्हणून मी करीन असं आपल्याकडे असू नये. आज तसं चाललेलं आहे. आम्हाला काही मर्यादा आहेत आणि आमच्या मर्यादा ज्या आहेत राज्यकर्त्यांच्या त्या भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतल्या आहेत. या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्हाला करता येत नाही खरं म्हणजे. परंतु आज तसं राहिलेलं नाही. म्हणजे अर्थसंकल्प बनवायचा असेल किंवा धोरण आखायचं असेल तर आम्ही कसं आखायचं? माझ्या मनाला वाटलं म्हणून मी आज हे धोरण आखलं असं आम्हाला चालणार नाही. कारण आम्हाला राज्याची काही मार्गदर्शक तत्व, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ही राज्यघटनेने आखून दिलेली आहे. मग त्याच पद्धतीने राज्यघटनेची प्रिॲम्बल म्हणजे हे दोन जे आहेत हे आमचे दीपस्तंभ आहेत की त्याच्याकडे बघून आम्हाला आमची धोरणं आखली पाहिजेत. म्हणजे राज्यातला दुर्बल घटक सर्व अनुसूचित जाती, जमाती, महिला, बालक, अनाथ, अपंग, वृद्ध हे आमचे प्राधान्यक्रमाचे विषय असले पाहिजे. त्यांच्यासाठी राज्य चालवायचं आहे. पण आता राज्य चालवण्याची संकल्पना आमची बदलली आणि हे जे घटक आहेत हे मागे पडले. केवळ कुठेतरी थातूर मातूर काहीतरी तरतुदी करायच्या, घोषणा मात्र खूप मोठ्या करायच्या. पण त्या घोषणांना जोपर्यंत अर्थसंकल्पामध्ये निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत ते पोकळ बुडबुडे राहतात, शब्दांचे बुडबुडे राहतात. आणि त्या पद्धतीने आपण जर पाहिलं जे समाज घटक मी आता म्हटलं या समाज घटकांसाठी अर्थसंकल्पाने काय दिलं तर ते नगण्य दिलंय असं आपल्याला दिसतं. त्यांच्याकरता काही दिलं नाही. मी तर असं म्हणेन एका मताशी मी पूर्ण सहमत होईन आपल्याशी की आपण जे म्हणाल काहीच दिलं नाही. आपण अनाथांचा प्रश्न जर घेतला तर अनाथांच्या प्रश्नासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काहीही नाही. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये काहीही नाही, धोरणच नाही. वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये धोरण उल्लेख नाही. म्हणजे शासनाला अनाथांचा विसर पडलेला आहे. खरं म्हणजे अनाथांचं नाथ आहे शासन. त्यामुळे असे जे समाज घटक आहेत त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करणारं असं हे धोरण आहे. आणि या धोरणांचा परिणाम म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे जे समाज घटक आहेत हे गावकुसा बाहेरचे घटक जे आहेत ते अजून दूर फेकले जातील आणि केवळ संपत्तीचं केंद्रीकरण करणं, विकासाची भेट निर्माण करायची आणि दुसऱ्या बाजूने दारिद्र्याचा महासागर पसरलेला बघायचा हेच चित्र या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला पुन्हा एकदा दिसतंय. याच पद्धतीने म्हणजे आपण जसं म्हणत होतो की शिक्षण ही एक प्राथमिकता राज्य सरकारची होती आणि जी असायलाही पाहिजे. शिक्षण हा आपण मूलभूत अधिकार केलेला आहे. पण एक काळ असा होता की ज्या वेळेला अगदी साखर सम्राटाचा मुलगा आणि एखाद्या रस्त्यावर पेपर विकणारा मुलगा हे एका वर्गात एका बेंचवर बसून हे शिक्षण घेऊ शकत होते, कारण त्याचं शिक्षण हे शासनाच्याकडून सबसिडाईज होत होतं. आज ते झालेलं नाहीये. शिक्षणावरचा खर्च हा म्हणजे 1% आता आलेला आहे जीडीपीच्या. अशा परिस्थितीमध्ये आरोग्याचा खर्च असाच कमी झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मग विरोधी पक्षांची भूमिका ही जास्त आक्रमक असायला हवी या मुद्द्यांचा आग्रह धरायला, पण ती पण दिसत नाहीये. विरोधकांची भूमिका आक्रमक असायला हवी हे मी मान्य करतो. आणि दुसरा महत्वाचा भाग जो आहे तो आपण शांतपणे या ठिकाणी समजून घेऊ आणि आपल्या प्रेक्षकालाही समजावून सांगू की अर्थसंकल्प जो मांडला जातो ते एक वित्तीय बिल आहे, मनी बिल ज्याला म्हणतो. म्हणजे तो कायदा आहे आणि त्यावर भारताचा अनुच्छेद 205 अन्वये तो कायदा येतो. त्यानंतर जे विधानसभेचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे जर आपण पाहिलं तर नियम 246 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे
की कमीत कमी सर्वसाधारण चर्चा ही 6 दिवसाची आणि विभागवार चर्चा ही 18 दिवसाची होणं आवश्यक आहे. हे आपण लक्षात घेऊ. मग त्या चर्चेच्या वेळेला माझ्यासारख्या सदस्यांना या त्रुटींच्यावर बोट दाखवता येईल. विरोधकांचं काम ते आहे. शासनाचं चुकतंय कुठे ते दाखवणं आणि शासन जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला योग्य मार्गाने आणण्याचा प्रयत्न करणं. आपण मला सांगा की 6 दिवसाच्या चर्चेला नियम क्रमांक 57 जो आहे तो वापरायचा की कोणत्याही सदस्याला त्या ठिकाणी कुठल्याही विषयामध्ये मांडणी करून त्याचा कालावधी कमी करता येऊ शकतो आणि सदनाने जर ते मान्य केलं तर तो कालावधी कमी होऊ शकतो. म्हणजे 246 चा नियम हा 57 प्रमाणे कमी होऊ शकतो. दरवर्षी अशा पद्धतीचा 57चा वापर करायचा आणि 6 दिवसाची सर्वसाधारण चर्चा जी आहे ती केवळ 2 दिवसावर आणायची. म्हणजे ती 2 दिवसावर आली याचा अर्थ काय झाला, 6 तासावर आली. संपूर्ण राज्याच्या धोरणांचा विचार ज्यावेळेला करतो आपण आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांना समान वेळ मिळतो. म्हणजे 6 तासामधले 3 तास सत्ताधाऱ्यांना आणि 3 तास विरोधकांना पैकी 1-1.5 तास विरोधी पक्ष नेते घेणार. म्हणजे राहायला 1-1.5 तास 25-30 सदस्य जे बोलणार त्यांना म्हणजे 5 मिनिटं सुद्धा प्रत्येकाला येणार नाही. तीच परिस्थिती त्यांना वित्तमंत्र्यांना उत्तर देण्याकरता 1-1.5 तासाचा अवधी गेला. म्हणजे राहिला 1.5 तास त्यामध्ये अशाच 5-10 मिनिटं. मग 5 मिनिटांमध्ये राज्याच्या आर्थिक स्थितीचं किंवा दिशा आणि दशा राज्याची काय आहे, काय असायला पाहिजे याबाबतचं भाष्य करणं हे विधिमंडळामध्ये कसं शक्य आहे हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. पण मग 57 प्रमाणे कालावधी कमी होऊच नाहीये आणि 246 प्रमाणेच नियम 246 प्रमाणेच चर्चा 6-7 दिवस व्हावी यासाठी आग्रह का होत नाही, किंबहुना अशा मुद्द्यांवरती विरोधक भांडताना दिसत नाहीत. माझी अपेक्षा आहे आपण म्हणालात तसं की विरोधी सदस्य सन्मान्य विरोधी पक्षनेते सर्व गटनेते आता ह्या तात्कालिक जे काही मुद्दे आहेत ते वगळून म्हणजे मी त्याला महत्व कमी अजिबात देत नाही. कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे सत्ताधारी जर प्रतिसाद देतील तर विरोधी नक्की प्रतिसाद देतील. परंतु विरोधकांनी आता याचीही मागणी करणं आणि रेटून लावण्याची आवश्यकता आहे की अर्थसंकल्पावरचा काळ, विधेयकांच्या चर्चेवरचा काळ, विधेयक मंजूर होण्याचा म्हणजे जी आमची संविधानिक प्रक्रिया आहे त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची तडजोड आम्ही करायला तयार नाही. कारण आपण जसं अर्थसंकल्पाबद्दल म्हणतो तसंच विधेयकांबद्दलही आपल्या लक्षात येईल की मागच्या वेळेला महत्वाची विधेयक ही गोंधळ झाला आणि मी तर असं म्हणेन की आपल्याला गोंधळ झाला की तो विरोधकांनी गोंधळ घातला असं चित्र साधारणपणे येतं. पण मी असं पाहिलेलं आहे की हा गोंधळ मॅनेज केला जातो. म्हणजे विरोधकांनी गोंधळ घालावा अशी परिस्थिती शासन निर्माण करतं आणि तो गोंधळ झाला की त्या गोंधळामध्ये आपली जी विधेयकं आहेत ती मंजूर करून घ्या. अध्यक्ष उभे राहतात, उपाध्यक्षपदी जे कोणी असतील, नॉर्मली अध्यक्ष नसतात अशा वेळेला उपाध्यक्ष किंवा तालिकेवरचे कोणीतरी येतात, ते पुकारतात की प्रस्ताव असा आहे की मग प्रस्ताव मांडण्यात आला आणि विधेयक मंजूर, होयचं बहुमत ही जी काही चेष्टा चाललेली आहे ही बंद होण्याची आवश्यकता आहे. याचं कारण जसं अर्थसंकल्पावर महत्वाची चर्चा आहे तसंच एखादा कायदा बनतो तर आत्ताच्या प्रस्तावित लोकसंख्येप्रमाणे जवळपास 11 कोटीची लोकसंख्या महाराष्ट्राची असेल तर तो कायदा 11 कोटी लोकांसाठी आहे त्याच्यावर किमान चर्चा उलटसुलट दोन्ही बाजूनी होणं हे अभिप्रेत आहे. आपल्या पार्लमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसीमध्ये सरकारतर्फे जे विधेयक येतं ते मंजूर होणार हे उघड आहे. ठीक आहे, होऊ द्या, पण बहुमत आहे आणि म्हणून व्हायचं बहुमत जरी 7 लोक तिथे असले आणि 15 इथे असले तरी सुद्धा व्हायचं बहुमत का? कारण जे अनुपस्थित आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत असं गृहीत धरून व्हायचं बहुमत करून हे मंजूर करून घेण्याच्या प्रथा बंद पाडल्या पाहिजेत आणि त्यासाठी विरोधकांनी आग्रह धरलाच पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. या विषयावरही आपण चर्चा करणार आहोत. कारण 1.5 लाख कोटी रुपयाची चर्चा 5 तासांमध्ये करणं म्हणजे मिनिटाला काही लाख 50-60 लाख रुपयाची चर्चा करणं असा तो प्रकार होतो. पण या विषयावर आपण बोलणार आहोत ब्रेक नंतर. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.